शिक्षक भरतीमध्ये आता शिफारस नाही, पैसे नाहीत, फक्त गुणवत्ता. मुंबई हायकोर्टाच्या एका निर्णयाने महाराष्ट्रातील खासगी संस्थांचे दरवाजे कायमचे बंद केले आहेत. महाराष्ट्रातील डीएड आणि बीएड धारकांना अनेक वर्षांपासून सतवणारी एक मोठी समस्या म्हणजे शिक्षक भरतीमधील मनमानी. खासगी संस्थांमध्ये होणारी शिफारस, भरतीमधील पारदर्शकतेचा अभाव यामुळे लाखो गुणवत्ताधारक तरुण निराश झाले होते. पण आता चित्र पूर्णपणे बदलणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने पवित्र पोर्टल संदर्भात जो ऐतिहासिक आणि निर्णायक आदेश दिला आहे तो केवळ एक नियम नसून महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रातील गेम चेंजर ठरणार आहे. आज आपण या निर्णयाचे महत्त्व आणि त्याचे तुमच्या आयुष्यावर होणारे परिणाम सविस्तर पाहणार आहोत. चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोलेमॅच. माहितीनुसार मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रवींद्र गुगे आणि न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्या खंडपीठाने 16 ऑक्टोबर रोजी एक अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. न्यायालयाने स्पष्टपणे निरीक्षण नोंदवले की 2017 मध्ये पवित्र पोर्टल प्रणाली लागू होऊनही अनेक खासगी शिक्षण संस्था जाणीवपूर्वक या पोर्टलला बगल देत होत्या. या संस्थांची नेहमीची सबब काय असायची की पोर्टल कार्यरत नाही किंवा आम्हाला लॉग इन आयडी मिळालेली नाही, आणि या सबबीचा फायदा घेऊन ते खासगीरित्या म्हणजे आपल्या मर्जीनुसार भरती प्रक्रिया पार पाडायच्या. पण कोर्टाने आता या सबबीला थेट फेटाळून लावले आहेत. मित्रांनो, न्यायालयाने आपल्या आदेशात ठळकपणे म्हटले आहे की भरतीसाठी उपलब्ध असलेली व्यवस्था म्हणजेच पवित्र पोर्टल असूनही शैक्षणिक संस्थांना खासगीरित्या शिक्षकांची भरती करण्याची परवानगी दिली गेल्यास यामुळे पवित्र पोर्टल व्यावहारिक दृष्ट्या निष्प्रभ होईल. आम्हाला अशा बिकट परिस्थितीची अपेक्षा नव्हती. हा कोर्टाचा निर्णायक प्रहार आहे. कोर्टाने स्पष्ट केले की संस्थांना जेव्हा लॉग इन आयडी उपलब्ध करून देण्यात आला होता तेव्हा त्यांना खासगी भरती करण्याचा कोणताही अधिकार नव्हता. थोडक्यात यापुढे पवित्र पोर्टलचे काटेकोर पालन करणे हे प्रत्येक खासगी संस्थेसाठी बंधनकारक असणार आहे. कोर्टाने खासगी संस्थांच्या पोर्टल बंद असल्याच्या सबबीला स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत. जेव्हा संस्थांना लॉग इन आयडी उपलब्ध करून देण्यात आला होता तेव्हा त्यांना खासगी भरती करण्याचा कोणताही अधिकार नव्हता असेही न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले आहे. याचा अर्थ असा की यापुढे पवित्र पोर्टल भरती प्रणालीची काटेकोरपणे आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पालन करणे हे संस्थांसाठी बंधनकारक असेल. खंडपीठाने राज्याच्या शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या प्रधान सचिवांना तातडीने किमान 3 सदस्यीय उच्चस्तरीय समिती म्हणजेच हाय लेवल कमिटी स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. या समितीचे काम राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांची कसून तपासणी करणे आणि ज्या संस्था पवित्र पोर्टलच्या नियमांचे उल्लंघन करत आहेत त्यांचा अहवाल सरकारला सादर करणे असा असेल. अहवाल प्राप्त झाल्यानंतर सरकार दोषी संस्थांवर प्रतिबंधात्मक आणि उपाययोजनात्मक कारवाई करेल. न्यायालयाने या संपूर्ण प्रक्रियेत वेळेची मर्यादा आणि प्रणालीची विश्वसनीयता यावर विशेष भर दिला आहे. न्यायालयाने राज्याला सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पवित्र पोर्टल प्रणाली सतत उपलब्ध ठेवण्यासाठी आणि त्यावर अतिरिक्त शिक्षकांची नावे नियमितपणे अपलोड करण्यासाठी एक फुल प्रूफ म्हणजेच विश्वासार्ह मानक कार्यप्रणाली म्हणजेच एसओपी तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. ही एसओपी मार्च 2026 पर्यंत तयार केली जावी अशी अपेक्षा न्यायालयाने व्यक्त केली आहे. ही एसओपी तयार झाल्यावर लॉग इन आयडी उपलब्ध नसणे किंवा पोर्टल कार्यरत नसणे अशा तांत्रिक अडचणींच्या नावाखाली खासगी भरती करण्याचा कोणताही मार्ग संस्थांना उपलब्ध राहणार नाही. मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाचा हा निर्णय महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रातील गेम चेंजर ठरला आहे. हा आदेश त्या लाखो डीएड आणि बीएड धारकांना मोठा दिलासा देणार आहे जे वर्षानुवर्षे आपल्या हक्काची नोकरी मिळवण्याची वाट पाहत आहेत. यामुळे खासगी संस्थांमधील भरती प्रक्रियेत 100% पारदर्शकता येईल, गुणवत्तेला न्याय मिळेल आणि भ्रष्टाचाराला कायमस्वरूपी आळा बसेल. आता राज्य सरकार आणि शिक्षण विभागाला न्यायालयाच्या या ऐतिहासिक निर्देशनाचे कठोरपणे पालन करून ही संपूर्ण प्रक्रिया लवकरात लवकर आणि निर्दोषपणे राबवावी लागणार आहे. हा निर्णय तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच बोलेमॅचच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.